कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला थंडगार आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी आपण एखादं कोल्ड्रिंक्स किंवा सरबत घेतो. अशावेळी आंबट, गोड, चटपटीत, पोटाला त्वरित आराम देणारं आरोग्यदायी चिंचेचं पन्ह अगदी 5 मिनिटातच तयार होतं. घरोघरी बनवलं जाणारं पारंपरिक चिंचेचं सरबत, यालाच आपण चिंचेचं पन्ह असं देखील म्हणतो. हे कसे बनवायचं ते एकदा पाहूया. अशी आकाराने लहान असणारी चिंच आरोग्यदायी आहे. याने उन्हाळ्यात अपचन, बद्धकोष्ठता दूर होते, हृदयाचे आरोग्य सुधारते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, वजन कमी करते, हाडे मजबूत करते. चिंचेमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा तजेलदार बनते. यासाठी इथं मी 100 ग्रॅम इतकी चिंच घेतली आणि चिंच बुडेल इतकं कोमट पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. चिंचेचा मौसर जर गर घ्यायचा असेल तर 1 ते 1.5 तास चिंच अशीच कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. याला झाकण लावून छान 1 ते 1.5 तास भिजल्यानंतर अशी प्रत्येक चिंचेचे बटूक तुम्हाला फुललेलं दिसेल. याच भांड्यामध्ये चिंच कुस्करून घ्यायची आहे. हाताने कुस्करत असताना तुम्हाला चिंचेच्या आटोळ्या जर हाताला लागतील तेव्हा त्या काढून टाकायच्या आहेत. शक्य तितक्या जाडसर शिरा यामधल्या काढून टाकायच्या. आता स्मॅशरच्या साह्याने आपल्याला मस्त मऊसर असा गर तयार करून घ्यायचा आहे. यासाठी मिक्सरचा अजिबात वापर करू नका. बघा, छान असं स्मॅशरने मऊसर गर निघला आहे की नाही. आता पहा, आपल्याला पन्ह करायचा आहे. त्यासाठी एखाद्या गाळणीतून किंवा तुमच्याकडे एखादी पुरणाची चाळणी असेल त्यातून हा गर गाळून घ्यायचा आहे. वरवर जरी हा गर मऊसर दिसत असला तरी यामध्ये बारीक सारीक शिरा असतात. त्याचबरोबर चिंचेचा न भिजलेला किंवा जाडसर भाग यामधून काढून टाकायचा आहे. बघा, असं मोठ्या चमच्याने किंवा ग्लासाने हा गर काढून घ्यायचा. आता हा राहिलेला चिंचेचा चोथा आपल्याला घरातील जी तांब्या पितळेची भांडी आहे ना, ती चुटकीसरशी साफ करण्यासाठी वापरता येतो. आणि मंडळी, खरं आहे बरं का, हात देखील काळे होत नाहीत. त्यामुळे हा चोथा अजिबात फेकून द्यायचा नाही. पहा, आता इथं तुम्हाला दाखवते स्मूथ असा चिंचेचा गर तयार झालेला आहे. चिंच ही चवीनं आंबट असते. यामुळे पन्ह्याला आंबट गोड अशी चव येण्यासाठी साखर न वापरता असा हा थोडासा गडद रंगाचा गूळ वापरायचा आहे. चिंचेचा गर आणि गूळ छान असं मिक्स करून घ्यायचं. गूळ चिरून घेतला आहे तरी थोडंफार त्या गुळाचे खडे तुम्हाला दिसतील, ते असे फोडतच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अवघे 2 ते 3 मिनिटातच गूळ आणि चिंचेचा गर एकजीव होतो. बघा, किती छान टेक्स्चर आणि रंगही अगदी जुळून आला आहे. आता हा गर आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे. यासाठी कोणतीही प्लॅस्टिक किंवा धातूच्या डब्या, बरण्या वापरायच्या नाहीत. अगदी महिनाभर असाच हा छान असा टिकून राहतो. लागेल तसं या बरण्यांमध्ये काढून घेऊन आपण असा चिंचेचा पन्ह करू शकतो. बघा, भर दुपारी थकून घरी आलेला असाल किंवा संध्याकाळी 4च्या सुमारास चहा किंवा कोल्ड्रिंक्स घेण्याऐवजी असं चिंचेचं पन्ह सोपस्कर होईल. यासाठी 2 चमचे चिंचेचा गर घ्यायचा. यामध्ये चवीपुरतं सैंधव मीठ घ्यायचं आणि चिंचेचं पन्ह चटपटीत होण्यासाठी, पोटाला आराम मिळण्यासाठी चिमूटभर सुंठ पावडर यामध्ये घालायची. यासोबत भाजलेल्या जिऱ्याची चिमूटभर पावडर करायची आहे. यामुळे चटपटीत चिंचेचं पन्ह तयार होतं. आणि यामध्ये आता वरतून माठातलं थंडगार असं पाणी घालून घ्यायचं. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे देखील घालू शकता. आता पहा, इथं चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आणि सर्व करायचं. बघितलं का, किती छान आणि झटपट तयार होणारा चिंचेचं पन्ह. यासाठी चिंच गुळाचा गर जर तुम्ही आधीच काढून तयार करून फ्रीजमध्ये ठेवलेला असेल ना, तर अगदी 5 मिनिटाच्या आतच पाहुणे मंडळींना हे पन्ह तुम्ही तयार करून देऊ शकता. आहे की नाही असं आरोग्यदायी आणि चवीला देखील चटपटीत थंडगार चिंचेचं पन्ह. कशी वाटली चिंचेच्या पन्ह्याची रेसिपी? तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसोबत भेटूया पुढील भागात.